नारळ, दूध आणि केशर या तिन्हींचं कॉम्बिनेशन इतकं भन्नाट लागतं ना, की तुम्ही एकदा जर ही बनवाल आणि खाल, तर तुम्हाला नेहमी-नेहमी खावीशी वाटेल. तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ आणि क्रीमी नारळाची रबडी. सणावाराच्या गोडव्याच्या ताटात किंवा पाहुण्यांसाठी डेझर्ट म्हणून ही रबडी एकदम परफेक्ट आहे. आणि ज्यांना ओल्या नारळाची चव आवडते त्यांच्यासाठी तर ही एकदम मस्त आहे. त्यांना नक्की आवडेल ही. तर चला मग या रेसिपीला लागणारं साहित्य आपण बघूया. आपण घेतलेलं आहे फुल क्रीम दूध, ताजं ओलं खोबरं, ड्रायफ्रूट ज्याच्यामध्ये मी घेतलेत काजू आणि बदाम, केशरचं दूध आहे, जे मी दुधामध्ये भिजवलेलं आहे. आपण इथे घेणार आहोत कंडेन्स मिल्क. मी नेस्लेचं मिल्कमेड घेतलेलं आहे. मिल्क पावडर साधारण अंदाजे अर्धी वाटी आणि कोकोनट मिल्क. आता सगळ्यात आधी एका कढईमध्ये आपण 1 चमचाभर तूप घेणार आहोत आणि तूप गरम झालं की त्यामध्ये किसलेला ओलं नारळ घ्यायचं आणि मंद आचेवर थोडंसं परतून घ्यायचं. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, नारळ जास्त भाजायचा नाही, फक्त तुपावर हलका परतून घ्यायचा. नारळाचा छान खमंग स्वाद येतो आणि रबडीची चव अजून खुलते. नारळ आपला चांगला भाजून झाला की तो आपण कढईमधून काढून घ्यायचा. इथे दिसतोय की तो किती मोकळा झालेला आहे. आपण रबडी बनवतोय, खीर नाही बनवत आहे, त्यामुळे तुपाचं प्रमाण थोडं कमीच घ्यायचं. नारळ फक्त हलक्या हाताने आपल्याला भाजून घ्यायचा आहे, त्याचा रंग बदलता कामा नये. आता आपण एका कढईमध्ये फुल क्रीम दूध घेणार आहोत. हे फुल क्रीम दूध असल्यामुळे वरती आपल्याला ऑलरेडी एक लेयर दिसतेय. आता दूध गरम असताना आपण त्याच्यामध्ये जवळ-जवळ अर्धा वाटी मिल्क पावडर टाकणार आहोत. तसं मिल्क पावडरच्या गुठळ्या होत नाहीत, त्यामुळे असं वेगळं तुम्हाला दुधामध्ये मिक्स करून नंतर ते मिश्रण त्याच्यामध्ये घालायची गरज नाही लागत. डायरेक्ट मिल्क पावडर टाकली तरी सुद्धा ते दुधामध्ये छान मिक्स होते. मिल्क पावडर टाकल्यानंतर हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आणि आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तुपावरती भाजलेला ओलं नारळ. हे मिश्रण छान मिक्स झाल्यावरती आता येतं रबडीचा खास इन्ग्रेडियंट, तो म्हणजे कोकोनट मिल्क. मी घरी बनवलेला नाही वापरत आहे, मी मार्केटमध्ये मिळणारं कोकोनट मिल्क वापरते. तुम्ही हवे तर घरी सुद्धा बनवून त्याचा वापर या रबडीमध्ये करू शकता. एक एक करून सर्व सामग्री टाकलेल्या आहेत, जेणे आपली रबडी अजून क्रीमी होईल आणि एकदम घट्ट होईल. गॅस मंद ठेवून दूध आणि नारळाचं मिश्रण आपल्याला हळूहळू अटू द्यायचं आहे. तर इथे बघतोय आपण की कढईला साईडला जे क्रीम आहे, जी मलाई आहे ती लागायला चालू झालेली आहे. ह्याचाच अर्थ हा आहे की आपली रबडी बनायला चालू झालेली आहे. त्यामुळे कढईच्या तळाला लागू नये म्हणून मध्ये-मध्ये ही रबडी आपल्याला सतत ढवळत राहायची आहे. मिश्रण थोडंसं घट्ट झालं की ह्यामध्ये आपण कंडेन्स्ड मिल्क घालायचं आहे. इथे आपण साखरेचा वापर नाही करणार आहोत. कंडेन्स मिल्क वापरणार आहोत. कंडेन्स मिल्कने रबडीला जे त्याचं टेक्स्चर आहे ते येतं. त्यामुळे कंडेन्स मिल्क वापरणं इथे खूप गरजेचं आहे. आता तुम्ही बघू शकता कंडेन्स मिल्क वापरल्यानंतर परत जी आहे ती रबडी अजून छान क्रीमी होत चाललेली आहे, घट्ट होत चाललेली आहे. रबडी ही ऑलरेडी रिच असल्यामुळे त्याच्यामधले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सुद्धा खूप असे घट्ट आणि रिच फ्लेवर्सचे असले पाहिजे. जसं की कोकोनट मिल्क आपण घातलेलं आहे, त्यामुळे नारळाचा फ्लेवर आणखीन उठून येतो आणि रबडीला परत एकदा क्रीमी आणि रिच टेस्ट मिळतो. आता केशरचं दूध घालूया. केशरमुळे रबडीला सुंदर रंग, मस्त सुगंध आणि एकदम फेस्टिव्ह फ्लेवर मिळतो. आणि आपण सर्वात शेवटी घालणार आहोत काजू आणि बदामचे बारीक तुकडे. ड्रायफ्रुट्समुळे रबडीमध्ये छान क्रंच येतो आणि प्रत्येक घास आणखीन डिलिशियस लागतो. आता सगळं छान मिक्स करून रबडीला आणखीन 2-3 मिनिटं मंद आचेवर शिजवायचं. रबडी गॅसवर असताना ती खूप घट्ट करू नका, कारण का थंड झाल्यावर ती आणखीन घट्ट होते. आता बघा आपली रबडी किती सुंदर क्रीमी आणि एकदम डिलिशियस झाली आहे. गॅस बंद करून रबडी थोडं थंड होऊन द्यायची आणि मग ती आपण आपल्या सर्विंग बाउलमध्ये काढायची. ही नारळाची रबडी जर थंड खाल्ली तर नारळाचा फ्लेवर आणि क्रीमी टेक्स्चर अजून छान जाणवतो. तर तयार आहे आपली मऊ आणि क्रीमी नारळाच्या स्वादाने भरलेली नारळाची रबडी. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.